ज्यांनी सदस्यता घेतली आहे तेच पुढील भाग पाहू शकतील, म्हणून कृपया सदस्यता घ्या आणि भाग चालेल. देशमुखांची पोरं खूपच खुशलेली निघाली. शेवटची मजा, एक लग्न करून त्याची झाली मजा, त्याच्या बायकोला सजा. सख्खा भाऊ. नको नको, तू हे वाचूच नकोस रे. हे कशाला वाचायचं काहीतरी? तुला त्रास होईल उगाच. त्रास होणार नाही तर काय होणार आई? किती घडघड कमेंट्स करतायत लोक. अगं माझं सोड, नंदिनीला, काव्याला किंवा दादाला हे कळलं तर काय होईल त्यांचं? मला सांग पिऊ, हा आपल्या घरातला व्हिडिओ बाहेर ज्यांनी सदस्यता घेतली आहे तेच पुढील भाग पाहू शकतील, म्हणून कृपया सदस्यता घ्या आणि भाग चालेल. ट्युशनला जायचं ना तुला? चल जा. आई तू या प्लॅनिंग बद्दल बोलत होतीस काल? हे तू केलंस? अगं म्हणजे व्हिडिओ व्हायरल व्हावा म्हणून थोडाफार प्रयत्न केला मी. आणि तू नव्हतं का मला शिकवलं फेक अकाउंट कसं क्रिएट करायचं? तसं फेक अकाउंट क्रिएट केलं, व्हिडिओ पोस्ट केले आणि मग कुठल्या तरी 2-3 नावांनी मी कमेंट्सही केल्या. तू केलंस? आई काय सॉलिड आई. तुला काय वाटतं हा धमाका आहे? मग खरा धमाका तर याच्या नंतर आहे. काय सांगते? मग तू ह्याची या धमाकातच काय हालत झाली आहे पुढच्या वेळी काय करेल? यांचं काय करायचं ना आता मी बघतो. तू काही बघू नका. ऐक माझं जीवा, प्लीज तू जरा शांत हो. अरे जीवा, हे सोशल मीडियावरच्या कमेंट्स आहेत रे, याच्याकडे कुठे लक्ष द्यायचं असतं का? तू त्रास करून घेऊ नकोस. हे बघ, हे सगळे स्वतःच्या सबस्क्राईब करा, लवकर सबस्क्राईब करा. हे सगळं वाचून तुला त्रास होईल. प्लीज असं कसं त्रास करून घ्यायचा नाही? माझं काय होतंय तुला नाही मला सांगता येते. हे जर नंदिनीला, काव्याला किंवा दादाला कळलं तर काय होईल त्यांचं? मी एक टाका घालून शिवायचं म्हणतोय तर हे उसवाळच निघाले. बापरे, कोण असेल हे? धमाका चल तर खरं. मी बघतो. काय हवंय तुम्हाला? तुम्ही कोण? पार्थ देशमुख? मिस्टर पार्थ देशमुख, तुमच्या बायकोचं अफेअर तुमच्या भावासोबत सुरू होतं हे कळल्यावर तुम्हाला कसं वाटतंय? तुमचा भाऊ इतके दिवस तुमचा विश्वासघात करत होता हे समजल्यानंतर सुद्धा तुम्ही एकाच घरात एकाच छताखाली कसे काय राहताय? तुम्हाला रोज पूर्ण एपिसोड्स मोफत बघायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा. वाटेल ते बोलू नका, बंद करा हा तमाशा. धीरासोबत चाळे करतेस? अगं काय बोलताय तुम्ही? अगं तुझ्यासारख्या पदरसरी सोडणाऱ्या बायकांमुळे आमच्यासारख्या चांगल्या घरातल्या बायका बदनाम होतात. सभ्य समाजाच्या तोंडावर काळी फाशा या पोळीशी कशाला बोलत बसता गं? तिच्या तोंडाला का बसता? काय करतात? थांबा. पुढे यायचं नाही अजिबात. यासारखा एक जरी पाऊल पुढे ज्यांनी टाकलं. सदस्यता घेतली आहे तेच पुढील भाग पाहू शकतील, म्हणून कृपया सदस्यता घ्या आणि भाग चालेल. तुमच्यापर्यंत कसं आलंय का आलंय मला माहिती नाही, पण ते सगळं खोटं आहे. आणि मुळात हे सगळं माझ्या पर्सनल आयुष्यात चालू आहे. माझ्या पर्सनल आयुष्याबद्दल बोलायचा काही विचार करायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? अधिकाराची भाषा तू नाही करायची. तिथे घरातल्या घरात आई बापाच्या समोर नको ते फालतू चाळे करतेस. तुझ्यासारख्या मुली आहेत ना, मॉडर्न शब्दाचा सोयीचा अर्थ काढतात. यांना तर सगळंच हवं असतं. नवऱ्याचा पैसा सुद्धा आणि याराच्या मिठीत मजा मारायची असते. ते काय म्हणे, स्पेस, आमच्या स्पेस मध्ये कुणीच यायचं नाही. पर्सनल स्पेसच्या नावाखाली अख्खा समाज नाचवलाय तुम्ही. नाही, आता जर हिला थांबवलं नाही ना आपण तर आपल्या मुली पण हेच करणार. हो, हेच करतील. तुम्ही काय बघता तोंडाला का तुम्हाला फाशी रोज पूर्ण एपिसोड्स मोफत बघायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या बहिणीच्या अंगाला हात सुद्धा लावायचा नाही, कळलं? हा काय प्रकार आहे? कोण आहात तुम्ही? आम्ही संस्कृती रक्षक समितीकडून आलोय. तुझ्याच पाठिंब्यासाठी आलोय आम्ही. बघा ना, बिचारीचा चेहरा बघा. बहिणीने पाठीत खंजीर खुपसल्यावर चेहरा कसा असणार ग? अगं या भोळीच्या भोळेपणाचा फायदा घेतला या निर्लज्ज मुलीने. नाहीतर काय? अगं हिचा नवरा सबस्क्राईब करा, लवकर सबस्क्राईब करा. आता यापुढे एक शब्द सुद्धा बोलायचा नाही. एक शब्द जरी तोंडातून काढलात ना तर पोलीस बोलावेन. अरे वा, तुम्ही तर चोर सोडून कोतवालाला फाशी द्यायला निघालात. तुम्ही आम्हालाच काय आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करताय? अहो, आम्ही तुमच्या बाजूने उभं राहायला आलोय. तुम्हाला बोलवलं मी माझ्या बाजूने उभं राहिला. एक तर माझ्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये तुम्ही आलाय माझ्या संमतीशिवाय, आणि आमची खाजगी बाब चव्हाट्यावर आणता यासाठी मी तुमच्यावर क्रिमिनल ट्रेसपासचा गुन्हा दाखल करू शकतो.
असं कसं? तुम्हाला आमच्या प्रश्नांना उत्तर द्यावं लागेल. लोकांना कळायला हवं तुमच्यावर नेमकं काय झालंय. लोकांना कळायला हा नॅशनल सिक्युरिटीचा विषय नाहीये, हा माझा पर्सनल मॅटर आहे. मला शिकवायला जाऊ नका निघा. हो 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 पर्सनल मॅटर म्हणजे काहीतरी मॅटर आहे हे तुम्ही मान्य करता ना? हो काय उगाच एखादा शब्द पकडून प्रश्न विचारताय. म्हणजे आधी तुम्हाला आपल्या रोज घशात पूर्ण हात घालून episodes काहीतरी माहिती मोफत बाहेर बघायचे काढायची. असतील तर या बस करा. चॅनलला सबस्क्राईब दुसऱ्याच्या घरात करा. लागलेल्या आगीवर स्वतःची भाकरी भाजणं पुरे करा आता प्लीज. तुम्ही मानिनी देशमुख ना? लांबून बघा. थांबा तुम्ही. मॅडम आता तुम्हाला कसं वाटतंय? कसं वाटतंय म्हणजे तुमच्या सुनेने तुमच्या दोन्ही मुलांना एकाच वेळी झुलवलं. एक आई आणि एक सासू म्हणून तुम्हाला कसं वाटतंय? काय शब्द वापरताय मॅडम तुम्ही? झुलवलंय काय? एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीबद्दल असं घाणेरडं बोलताना काहीच वाटत नाही. जराही लाज वाटत नाहीये का तुम्हाला? अहो तुमच्या लेकाला आणि सुनेला लफडं करताना लाज नाही वाटली तर त्या लफड्याबद्दल बोलताना आम्हाला का लाज वाटेल? आणि निघा इथून. सबस्क्राईब अरे, करा, तुझ्याच लवकर मदतीसाठी आलोय ना सबस्क्राईब मी. करा. मला तुमच्या मदतीची काही एक गरज नाहीये. मी कोणी अबला बिचारी नवऱ्याने टाकलेली बाई नाहीये, कळलं? माझं सगळं कुटुंब माझी माणसं माझ्या पाठीशी ठामपणे उभी आहेत आणि मी माझ्या बहिणीच्या पाठीशी उभी आहे. तिच्या भूतकाळासकट मी स्वीकारलंय तिला. काही माझ्या भावाला सपोर्ट आहे. जे काही झालं त्यात त्याची काही चूक नव्हती, तो त्याचा भूतकाळ होता. अरे वा, बस झालं. इतकं सोपं असतं माफ करणं. ते तुमच्यावर अवलंबून आहे. उदाहरण द्यायचं झालं ना तर समजा तुम्हाला एक चांगल्या मोठ्या पगाराची नोकरी मिळाली, पण त्याच वेळेस तुमचे 7वीतले शिक्षक येऊन त्यांनी जर सांगितलं तुम्ही 2 विषयात नापास झाला होता, तर नोकरी देणाऱ्यांनी तुम्हाला नोकरीवर ठेवायचं का काढून टाकायचं, संधी दिली पाहिजे का नाही दिली पाहिजे आयुष्यात? ज्यांनी सदस्यता घेतली आहे तेच पुढील भाग दिली पाहू पाहिजे ना? शकतील, म्हणून कृपया सदस्यता घ्या आणि भाग चालेल. असं काय हा पार्थ? भावळटे एक नंबरचा. कशाला महान व्हायचं कोणास ठाऊक. त्यांनी खरंच ऍक्सेप्ट केलं काव्याला तर? थांब ना जरा बघू आपण. जे काय होतं तो भूतकाळ होता आणि त्याचा भूतकाळ मी ऍक्सेप्ट केलाय. कळलं का माझं म्हणणं? त्यामुळे तुम्हाला हा जो काही मसाला हवाय ना तो माझ्याकडून मिळणार नाही. निघा. चला रे, सो कॉल्ड बिझनेसमॅन लोक प्रत्येक गोष्ट डील म्हणूनच बघतात. काय सांगतात ही सुद्धा भावाभावांची काही डील असेल? निघा! I'm proud of you. ज्यांनी सदस्यता घेतली आहे तेच पुढील भाग पाहू शकतील, म्हणून कृपया सदस्यता घ्या आणि भाग चालेल. थँक्यू सो मच. जर माझी माझ्या बहिणीविरुद्ध कुठली तक्रार नाहीये, मग तुम्हाला कशाला तिच्या तोंडाला काळं फासायचंय? काळं फासावं असं माझ्या बहिणीने काही केलेलं नाहीये. त्यामुळे यापुढे तिच्या विरोधात अवाक्षर जरी काढलं ना तरी मी तुम्हाला आडवी येईन, लक्षात ठेवा. चला निघा इथून, निघा. चला ग. ज्याचं करायला जावं भलं तो म्हणतो माझंच खरं. हो ना, अहो खऱ्याचा जमानाच नाही राहिला. चल चला निघा. आपल्याला वेळ जातो येत होता का आपण? माझ्या भल्यासाठीच आपण सगळं करतो. काही सबस्क्राईब करा, लवकर सबस्क्राईब करा. मला वाटलं होतं तू झालेला कधीच विसरणार नाहीस, माफ करणार नाहीस. सबस्क्राईब करा, लवकर सबस्क्राईब करा. ते सगळं एक्सेप्ट केलंस, आज सिद्ध केलंस की तू माझा पार्थ आहेस. माझ्या सगळ्या चुका पोटात घेतल्यास आणि मी तुझे उपकार कधीच विसरणार नाही. थँक्यू. हे जे काही मी केलं ते देशमुखांची अब्रू चव्हाट्यावर येऊ नये म्हणून केला. बाकी मी स्वतःच प्रेझेंट ऍक्सेप्ट करू शकत नाहीये. मी कोणाचा पास्ट काय ऍक्सेप्ट करणार?
ज्यांनी सदस्यता घेतली आहे तेच पुढील भाग पाहू शकतील, म्हणून कृपया सदस्यता घ्या आणि भाग चालेल. ठरवलं तर सगळे डाग पुसले जाऊ शकतात. तू एक संधी तरी देऊन बघ ना. एक संधी दे ना ताई प्लीज. मला माहितीये तू आता त्या बायकांना पोलीस ते परत झालात म्हणून, पण एका क्षणासाठी मला असं वाटलं माझी नंदिनी ताई परत आली आहे. परत सगळं आधीसारखं नाही होऊ शकत का ताई? बोल ना माझ्याशी ताई प्लीज. राग आला असेल ना तुला माझा? रागावले तर मी स्वतःवर आहे का? मला स्वतःची माफी मागता येत नाही आणि स्वतःला ज्यांनी माफ करता येत नाही. सदस्यता घेतली आहे तेच पुढील भाग आपल्या पाहू आत सगळं शकतील, प्राण संपतात. म्हणून कृपया सदस्यता घ्या आणि भाग चालेल. आणि तुझ्या तोंडाला कोणी काळो फासायला आला तर मी येणारच ना. पण वाईट या गोष्टीचं वाटतं की मी तुझ्या सुखाला आधीच काळो फासलाय नाही ताई. आणि त्याचा रंग कशाने जाईल हे नाही कळतंय मला. ताई, ए, ताई. वहिनी आज जेवायला काय बनव? नंदिनीला विचार ना. सॉरी. समजते मला, तुम्हाला त्यांची आठवण येते ना. मला सुद्धा खूप आठवण येते नंदिनीताई, काव्यताईची. मला समजत नाहीये या घराच्या सुखाला कोणाची नजर लागली. देवालाच ठाऊक. काही म्हणा, डिसेंबर हा महिना देशमुखांसाठी काही ना काहीतरी संकट घेऊन येतोच. पुन्हा एकदा ते सिद्ध झालं. गुरुजींनी संकेत दिला होता, पण तुम्हाला त्या रोज संकेतांचा पूर्ण अर्थच एपिसोड्स कळला नाही. मोफत बघायचे असतील तर या आणि पोरांचे चॅनलला आयुष्य सबस्क्राईब करा. कुठल्या वळणावर जाणार आहेत काही कळत नाही. एकदा ना तुम्ही 16 डिसेंबरचं नाही नको आशा, प्लीज. आपण आता लगेच त्या विषयावर नको बोलूया. नुसतं जे घडलंय त्याचा विचार करून मी घाबरायला होते बघ. राहू दे आता. आपण काय करूया, कांद्याचं पिठलं करतेस का? आणि भात लावूया आपण. हा? मी जरा देवाजवळ दिवा लावते. पण वहिनी मला एक कळत नाहीये, ते फोटो आले कुठून? कुठून म्हणजे अगं ते हे पिहू पार्थ नंदिनीनेच ते सगळं. पण ते तर चांगले फोटो होते ना. नाही म्हणजे आपल्या घरातले सगळ्यांचे फोटो चांगले सुरू असताना मध्येच काव्यताईचे आणि जीवादादाचे फोटो सुरू झाले कसे काय? हो बरोबर आहे ज्यांनी तुझं. सदस्यता घेतली आहे तेच पुढील भाग पाहू शकतील, म्हणून कृपया सदस्यता घ्या आणि भाग चालेल. बरोबर बोलती आशा. 16 डिसेंबरला जीवा काव्याचे फोटो आले कुठून? मी माझ्या भावाला संधी दिली. जे काय होतं तो भूतकाळ होता आणि त्याचा भूतकाळ मी ऍक्सेप्ट केलाय. हे जे काही मी केलं ते देशमुखांची अब्रू चव्हाट्यावर येऊ नये म्हणून केलं. स्वतःच प्रेझेंट ऍक्सेप्ट करू शकत नाहीये मी. कोणाचा past काय सबस्क्राईब accept करा, लवकर सबस्क्राईब करा. जे घडलंय ते इतके सहज नाही नसणार. दादा दुखावलाय, नंतर ही मिरच्या दुखावली, पण गोष्टी बोलूनच सुटतील ना.